ठीक आहे. आज आपण संत ज्ञानेश्वरांची कविता पाहणार आहोत. संत ज्ञानेश्वर यांचं संपूर्ण नाव आहे ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक होते. त्यांनी अगदी बालवयातच खूप तात्विक अधिष्ठान असलेले ग्रंथ निर्माण केले. मध्ययुगीन कालखंडामध्ये म्हणजेच 13व्या शतकात वारकरी संप्रदायात जे काही संत कवी निर्माण झाले त्यात संत निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, ज्ञानेश्वर हे भावंड, त्याचबरोबर संत गोरोबा काका, संत सेना न्हावी, संत चोखामेळा, संत कर्ममेळा अशा अनेक संतांनी हा कालखंड दिपवून टाकलेला आपणाला दिसेल. या सर्वच संत मंडळांमध्ये त्या काळातील वारकरी संप्रदायातील महत्वाचे संत कवी म्हणून ज्ञानेश्वरांचा उल्लेख केला जातो. संत ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव, चांगदेव पासष्टी आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे ज्ञानेश्वरी, त्याचंच दुसरं नाव आहे भावार्थ दीपिका. हे ग्रंथ त्यांनी तर लिहिलेच, पण काही स्फुट रचना सुद्धा, हरिपाठाचे अभंग, नमनाचे अभंग, काही विराण्या अशा प्रकारचे अभंग देखील संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेले आपणाला दिसतात. संत ज्ञानेश्वरांचा जन्म 1275 इसवी सन 1275 मध्ये आळंदी येथे झाला. आळंदीच्या बाजूलाच एक सिद्धभेट नावाचं ठिकाण आहे, तिथे ही भावंड राहत होती. ज्ञानेश्वरांचं थोडक्यात चरित्र तुम्हाला मी सांगतो की संत ज्ञानेश्वरांचे आई आणि वडील रुक्मिणी माता आणि विठ्ठलपंत. विठ्ठलपंतांचं लग्न झालं आणि काही दिवसातच त्यांना असं वाटू लागलं की आपण वैराग्य प्राप्त केलं पाहिजे आणि आपण संन्यासी म्हणून ज्ञानार्जन केलं पाहिजे, संसाराचा त्याग केला पाहिजे असं वाटू लागलं. आणि म्हणून त्यांनी तिथून निघून गेले आणि आपल्या एका गुरुच्या जवळ राहून विद्यार्जन करू लागले, संन्यासी बनून. हेच गुरु कधी काळी आळंदीला आले आणि आळंदीला आल्यानंतर त्या सिद्ध बेटावर काही स्त्रिया पूजनासाठी आल्या होत्या, दर्शनासाठी आल्या होत्या. त्यात एक स्त्री होती विठ्ठलपंत कुलकर्णी यांची पत्नी म्हणजे रुक्मिणीबाई. साधू आलाय म्हटल्यानंतर त्यांनी त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यावेळेसचा जो प्रसिद्ध असा आशीर्वाद असायचा तो आशीर्वाद त्यांना दिला रुक्मिणी मातेला. तर कोणता दिला? अष्टपुत्र सौभाग्यवती भव. ती म्हणाली, महाराज महात्मे, तुम्ही आशीर्वाद दिला हे खरं आहे, पण माझा पतीच माझ्या घरी नाही, मला कसे अष्टपुत्र होतील? तेव्हा तिने सगळी त्या संताला सगळी आपली कहाणी सांगितली आणि कशा वर्णनाचा आहे, कसा आहे हे सगळं विचारल्यानंतर त्यांनी त्यांच्या आश्रमात असलेला एक हा मुलगा किंवा संन्यासी विठ्ठलपंत ह्याच्या रूपगुण वर्णनाशी जवळजवळ हे मिळतं जुळतं वर्णन रुक्मिणीच्या तोंडून त्याने ऐकलं. आणि तो परत जेव्हा साधू आपल्या पर्णकुटीला गेला, आपल्या प्रांतात गेला, तेव्हा त्यानं त्या विठ्ठलपंतांना बोलवून घेतलं आणि सांगितलं की तुझं लग्न झालं हे खरंय,
खरंय का सांग. तेव्हा त्यानं सगळी हकीकत सांगितली. आणि मग विठ्ठलपंतांना त्या साधूंनी सांगितलं की संतानं म्हणजे संसारी जीवानं संसाराच्या मार्गावर राहूनच मोक्ष मिळवला पाहिजे. आणि म्हणून तू परत जा आणि संसार कर. आणि परत ते वापस आले आणि रुक्मिणी मातेशी संसार करता करता त्यांना 4 मुलं झाली. सगळ्यात मोठे होते निवृत्तीनाथ, दुसरे होते ज्ञानदेव, तिसरे सोपानदेव आणि चौथी मुक्ताबाई. अशी ही 4 भावंड. या 4ही भावंडांचा जन्म झाल्यानंतर ब्राह्मण कुटुंबामध्ये त्या काळात मौंजी बंधनं जी आजही केल्या जात असायची. पण मौंजी बंधन करण्यासाठी ब्राह्मण लागतो. पण ही तर सगळी संन्याशाची मुलं म्हणून विठ्ठलपंतांसह या मुलांना आळंदीतल्या सबंध प्रांतात राहणाऱ्या ही सबंध ब्राह्मणांनी त्यांना वाळीत टाकलं. त्यांची मौंजी बंधन केलं नाही, करण्यासाठी मान्यता दिली नाही. आणि मौंजी बंधन केल्याशिवाय तर लग्न होत नाही. शेवटी या सबंध ब्राह्मणांनी सभा भरवली आणि ज्ञानदेवांच्या वडिलांना विठ्ठलपंतांना सांगितलं की तुम्ही जर देहांत प्रायश्चित घेत असाल, तुम्ही बाप आई आणि म्हणजे पती पत्नी, तर मग मात्र त्यांचं मौंजी बंधन होईल, त्यांची लग्न होतील. म्हणजे आपल्या मुलांच्या सुखासाठी हे पती पत्नी देहांत प्रायश्चित्ताला तयार झाले आणि त्यांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये उड्या टाकल्या. एका अर्थानं आत्महत्याच केली. पण तरीही या भावंडांचा छळ काही थांबला नाही किंवा त्यांना बहिष्कृत जे केलं होतं ते आपल्या धर्मात घेतलं नाही. मौंजी बंधनं झाली नाहीत, लग्न झाली. मग या भावंडांनी सिद्धबेटावर राहून छोटीशी पर्णकुटी बांधून त्या पर्णकुटीमध्ये आळंदीमधून मधुकरी मागून आणायची. कुणी शिळ्या तुकडे भाकरीचे द्यायचे, कुणी चांगली भाकर द्यायची, तर कुणी गोवऱ्या टाकल्याच्या त्यांच्या झोळीमध्ये. आणि म्हणून प्रचंड छळ. कुणी जर समोरून एखादा ब्राह्मण इंद्रायणीच्या डोहातून आंघोळ करून आला आणि ह्या भावंडापैकी कोणी जर समोर दिसला तर त्याला लाथडून द्यायचा, लाथेनं आणायचा. संन्याशाच्या समोर आलास माझ्या, तुझं तोंड बघायचं नाही मला, दूर हो. त्यांना वेळ प्रसंगी मार खावा लागला. भिक्षा वेळेवर कुणी दिली नाही, दिली तर चांगली दिली नाही. अशा अनेक छळांच्या पाठीमागे त्या काळातल्या नतदृष्ट असलेल्या ब्राह्मणांच्या परंपरा जिवंत होत्या. आणि म्हणून ज्ञानदेवादी भावंडांचा छळ झाला. ज्ञानदेवांचे किंवा निवृत्तीनाथ, सोपान आणि मुक्ताबाई या 4ही भावंडांचं चरित्र त्याच काळात असलेले संत नामदेव यांनी लिहिलेलं आहे. आदी, समाधी आणि तीर्थावळी आदी, तीर्थावळी आणि समाधी अशा नावाचं ते चरित्र आहे. ज्ञानेश्वरांनी जे काही अभंग लिहिलेले आहेत त्या अभंगापैकी विराण्या किंवा विरहिणी नावाचा एक प्रकार ज्ञानदेवांनी विराण्या लिहिलेल्या आहेत. तुम्हाला ज्ञानेश्वरांची समाधी माहिती आहे की ह्या सगळ्या 4ही भावंडांनी समाध्या घेतलेल्या आहेत. समाध्या म्हणजे जिवंतपणी स्वतःची आत्महत्या करून घेतल्यासारखंच आहे. कारण ह्यांना जगणं कठीण केलं या समाजाने. हे सगळे ग्रंथ लिहिल्या गेले, प्रत्येकाने काही काही लिहिलं. अभंग लिहिले, चोपानदेवाने अभंग लिहिले, मुक्ताबाईने अभंग लिहिले, ज्ञानदेवांनी हे सगळे ग्रंथ लिहिले, निवृत्तीनाथांनी काही अभंग लिहिले. आणि ह्यांनी आपलं कार्य असं संपलं समजून ज्ञानदेवांनी पहिल्यांदा समाधी घेतली आणि ज्ञानेश्वरांची समाधी आळंदीत आहे. निवृत्तीनाथांनी हे सगळ्यात मोठे असल्यामुळे ज्ञानदेवांनी आधी समाधी घेतली. नंतर सोपानदेवांनी सासवडला सोपानदेवाची समाधी. तिसरी मुक्ताबाईनं यदलाबाद नावाचं खानदेशामध्ये गाव आहे, तालुका आहे, आज ते मुक्ताईनगर या नावाने प्रसिद्ध आहे, तिथे त्यांनी घेतली. आणि निवृत्तीनाथांनी शेवटी समाधी घेतली ती आहे त्यांची त्र्यंबकेश्वरला, तिथे घेतली. अशा ह्या भावंडांचा अंत झाला. परंतु ही भावंड 700 वर्ष झाली तरी त्यांच्या साहित्याच्या
नामदेवांनी लिहिलेल्या त्यांच्या चरित्राच्या रूपाने ते आजही जिवंत आहे. आता संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या या विराणीचा आपणाला विचार करायचा आहे. ही जी विराणी आहे यामध्ये संत ज्ञानेश्वरांनी प्रेमात्मक जाणीव आहे, विश्वात्मक प्रेम जाणीवेचा अनुभव आहे आणि तो काव्यात्मक पातळीवर शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न संत ज्ञानदेवांनी केलेला आहे. ही रचना अतिशय गायनानुकूल आहे, गाता येते. तुम्ही ही अभंग वगैरे ही विराणी ऐकली असेल की कुठे एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी वगैरे स्पीकरमध्ये वगैरे. घणू वाजे घुनघुना वारा वाहे ऋणझुना भवतार कुहा काना वेगी भेट वाका. बघा की विराणी किंवा विरहिणी हे विरह गीत असतं, प्रियकर आणि प्रेयसीच्या संदर्भातलं. प्रियकराने किंवा प्रेयसीने प्रियकरासंदर्भात व्यक्त केलेला भाव ज्या गीतात असतो त्याला विराणी विरहिणी विराणी किंवा विरहिणी असं म्हणतात. आता संत ज्ञानदेवांनी स्वतः प्रेयसी झाले आणि देवाला, विठ्ठलाला, कृष्णाला हे सगळे एकाच देवाची रूप आहेत, त्याचेच अवतार आहेत असं गृहीत धरून आपण लक्षात घेतलं पाहिजे. जे काही 10 अवतार ईश्वराचे त्याच्यापैकी ज्ञानदेवांनी कृष्ण हा अवताराचं इथं नाव किंवा कान्हा, कान्हा कान्हा म्हणजे तीर, असा दीड पायावर उभा राहून कृष्णाच्या तिरप्या नजरेने बघतो, कान बघतो, कान म्हणून त्याला कान्हा म्हणतात. असा हा कृष्ण, तो त्याला प्रियकर समजलं आणि स्वतः प्रेयसी झाले. स्वतः प्रेयसी होऊन कृष्णाला प्रियकर समजून त्याच्याविषयीचा प्रेमभाव संत ज्ञानदेव ह्या अभंगातून वर्णन करतात. आता विरहभाव असतो आणि विरहभावाची अनुभूती ज्ञानेश्वर या विरहिणीमधून व्यक्त करतात. म्हणून ते म्हणतात, घणू वाजे घुनघुना वारा वाहे ऋणझुना भवतार कोहा काना वेगी भेट वाका. मला तो कान्हा, प्रियसी म्हणते मला प्रियकर लवकर भेटवा, जसं तसं ज्ञानदेव म्हणतात की मला तो अनेकांना तारणारा तो कान्हा मला तुम्ही भेटवा. पुन्हा ती म्हणते, म्हणजे ही ज्ञानदेवांची विराणी बोलते, आकाशामध्ये घण वाजतायत, घुणघुणा वाजतायत, वारा वाहतोय आणि मला त्याच हे ऐकणं येतं आणि म्हणून तो हा कान्हा मला तुम्ही भेटवा, अशी ही ज्ञानेश्वरांची विराणी बोलते. पुन्हा ती काय म्हणते पहावे, त्याच्यात काय पुन्हा ज्ञानदेव म्हणतात, चांदो चांदणे चापेओ चंदणे देवकी नंदने विन नावडेओ. मला चंद्राचं चांदण, चाफ्या किंवा चंदनाचा लेप हे काही आवडत नाही, माझ्या अंगाचा दाह होतोय. काय म्हणते, माझ्या अंगाची माझी तगमग होते आणि मला त्याच्यासाठी तुम्ही कोणताही उपाय करून उपयोगाचं नाही, कारण मला तो फक्त कान्हा पाहिजे, मला फक्त तो माझा प्रियकर पाहिजे. आणि तो प्रियकर कोण आहे? कृष्ण आहे, कान्हा आहे. आणि म्हणून ज्ञानेदेव म्हणतात, स्वतः आता प्रेमभाव व्यक्त करून तो म्हणतात की चांदू व चांदणे, मला चंद्राचं चांदणं, अंगाची आग उठलेली, त्या चंद्राच्या चांदण्याचंही शीतलता मला नकोय, किंवा चंदनाचा लेप देखील मला नको आहे, किंवा चाफ्याच्या फुलाचा थंड स्पर्शही नकोय. मला हे सगळं काहीही आवडत नाही, मला फक्त एकच आवडतो, देवकी नंदन, देवकीचा मुलगा म्हणजे कृष्णच, तो मला आवडतो, तो मला भेटवा. पुन्हा ही ज्ञानदेवांची विरहिणी म्हणते, चंदनाची चोळी माझे अंग अंग पोळी वेगी वनमाळी भेटवावो. बघा आता ही काय म्हणते विरायणी, चंदनाची चोळी माझे अंग अंग पोळी वेगी वनमाळी भेटवावो. मला काय झालेले,
की आता तिच्या अंगाचा दाह होतय त्या 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 प्रेयसीच्या. ज्ञानदेवांनी वर्णन केलेली, उभी केलेली, बुद्धीनं कल्पनेनं उभी केलेली ही प्रेयसी काय म्हणते की चंदनाची चोळी, माझं अंग खूप आग उठली माझ्या अंगात म्हणून चंदनाची चोळी घातली, मला तो पाहिजे, त्याच्याशिवाय मी माझ्या अंगाची लाही लाही होते, अंगाची तगमग होते, अंग माझं पेटून गेलेलं आहे. या अर्थाने ती म्हणते चंदनाची चोळी तिच्या अंगात घातलेली, पण ती म्हणते चंदन थंड असतं, पण ती म्हणते ही मला आगीसारखी पोळते. का पोळते? तर मला त्या वनमाळीची भेट घालून द्या. बघा सुरुवात किती विशेषणं वापरलेली. कृष्णाला ही वापरलेली विशेषण आहे. सुरुवातीला कान्हा म्हटले. कान्हा कान्हा म्हणजे तिरप पाळणारा, तो दीड पायावर उभा राहून अशी बासरी वाजवतो आणि तिरपा पाहतो, त्याला कान्हा. दुसरा शब्द वापरला देवकी नंदन, देवकीचा मुलगा. आता म्हणतात वनमाळी, वनातल्या माळा घालणारा असा तो वनमाळी मला भेटवा. पुन्हा ती वीरानी म्हणते काय केलंय मला तुम्ही, माझ्या अंगाचा दाह कमी व्हावा म्हणून. हे सगळे उपाय निरर्थक आहेत, पण तरी तुम्ही उपाय करताय. ज्ञानदेवांची वीराणी म्हणते, प्रेयसी म्हणते की तुम्ही सुमनाची सेज केली, म्हणजे फुलं अंतर्वित मला झोपायला थंडगार, अंगाची आग उठते म्हणून. ती शीतळ आहे असं तुम्हाला वाटतं, चांगली असं वाटतं, पण मला ती आगीसारखी पोळते, जसं कोळशेत हार हार विस्तव आणि त्याच्यावर झोपल्यासारखं वाटतंय मला या फुलांची सेज सुद्धा, फुलांचं अंथरून सुद्धा. तुम्ही हे सगळं बाजूला सारून मला त्या कृष्णाची भेट घालून द्या. पुन्हा तिचं मन रंजवण्यासाठी काय करतायत, म्हणजे तिचं मन थोडस दुःख आहे, त्याला दुसरं काहीतरी गोष्ट सांगणं, त्याला दुसरं काहीतरी गाणं गाऊन दाखवणं, म्हणजे त्याला ते डोक्यातला विचार जाईल असं वाटतं, म्हणून एखादं करतात. तसं तिला काय केलेलं आहे, सुंदर गातायत काही लोक तिच्या पुढं. तुम्ही गातसा सुस्वरे ऐकून द्यावी उत्तरे, कोकिळे वर्जावे तुम्ही बाई आणो. पुन्हा ज्ञानदेव म्हणतात, त्यांची विरहिणी बोलते, ती प्रेयसी बोलते, तुम्ही कितीतरी सुंदर स्वरामध्ये गाताय, कोकिळ सुद्धा गाते माझ्यासाठी, मला रंजवण्यासाठी, पण तिला बाजूला सारा, मला ते काहीही नको आहे. मला फक्त आणि फक्त तो पंढरीचा म्हणजे तो कृष्ण पाहिजे, तो कान्हा पाहिजे, तो वनमाळी पाहिजे, मला दुसऱ्या कशाचीही गरज नाही, असं ती म्हणते. आणि शेवटी ही ज्ञानदेवांची वीराणी म्हणते, दर्पणी पाहता रूप न दिसेवो आपुले, बाप रखुमा देवी वरे मज ऐसे केले. त्या कान्हानं, त्या कृष्णानं एवढं मला वेळ लावलंय, मी आरसा घेतला समोर आणि आरशात बघू लागले तर मला मी दिसतच नाही, मला तोच दिसतो. त्या बाप रखुमा देवीवरून असलेल्या देवानं मला असं केलेलं आहे, मला त्यानं त्याचं वेड लावलेलं आहे, आणि या वेडापायी मला फक्त तुम्ही कितीही उपाय बाकीचे करा, मला उपयोगाचे नाहीत, मला फक्त तो आणि तोच पाहिजे. अशी ही ज्ञानदेवांची वीराणी परमेश्वर भेटीची तळमळ, परमेश्वर भेटीची ओढ, देवाच्या भेटीची आस, आणि ती विरह भावाने व्यक्त करते. उत्कट असा फक्त एकच भाव असतो आणि तो विरह भाव असतो, विराणीतून व्यक्त केला जातो. म्हणून अनेक संतांनी अशा विराण्या लिहिल्या आणि स्वतः प्रेयसी होऊन देवाला प्रियकर समजून त्याच्या भेटीची ओढ, त्याच्या भेटीची आस या अशा काही अभंगांमधून व्यक्त केलेली आपल्याला दिसते. मला असं वाटतं की तुम्हाला ही कविता समजली असेल. याच्या पुढची कविता मी तुम्हाला नंतरच्या तासाला समजावून सांगतो. आता रोज एक अशाच कविता मी तुम्हाला व्हिडिओ करून पाठवत जाईल, तुम्ही त्या बघा आणि या सगळ्यांच्या नोट्स नंतर मी तुम्हाला पाठवतो. ठीक आहे, मग थांबूया तिथं.